आपण प्रार्थना करूया. परमेश्वर पिता दयाळू बाबा, सुंदर दिवसाबद्दल तुमचे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर, तुमच्या वचनाचा लाभ प्रत्येकाने सहाय्य कर. केलेल्या सर्व पापांच्या अपराधांची क्षमा कर. ही प्रार्थना आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. हालेलुया. आपल्या जीवनामध्ये जर जगायचं असेल तर प्रत्येक माणसाला पहिला पश्चाताप करता आला पाहिजे. आणि पाप जे आहे ते आपल्या हातातलं पहिलं बाजूला करता आलं पाहिजे. जतपर्यंत शरीरामध्ये पाप बसलेला आहे तत्पर्यंत आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारच्या समस्या, आकृती, दुःख, टेन्शन, मानसिक तणाव किंवा एक आजार असा जोडलेला जात असतो. तर पहिल्या प्रथम परमेश्वराने 3 प्रकार आपल्या जीवनात ठेवलेले: पश्चाताप, क्षमा आणि पाप. या 3 गोष्टीवर आपल्या स्वतःला चालायचं. पण या 3 गोष्टीचा पूर्ण आम्ही वापर केलेलाच नसेल तर आम्हाला चालता येत नाही. आम्ही कुठेतरी कमजोर पडलेले दिसतात. तर प्रभूच्या शिक्षणानुसार काही शिक्षण असं आहे तर आपल्याला घेणं गरजेचं आहे. तर पहिलं सुरप्रसेकमध्ये 51 अध्यायामध्ये 5व्या वचनामध्ये आपण सुरुवात करूया. काय सांगतो? मी पहा जन्माचाच पापी आहे. आता याच्या जीवनामध्ये जन्मापासून पाप आहे हे याच्या कशा ध्यानामध्ये आले, कसं त्याच्या ध्यानात आलेलं आहे. 2 प्रकारचं जीवन आपल्याला शिकायचं आहे. तो बोलला मी जन्माचाच पापी आहे. हालेलुया. आता आदाम जीवनामध्ये, एवा जीवनामध्ये पहिल्यांदा जे पाप केलं तर काही त्या दुष्टाचा होता. हालेलुया. आणि आदामापासून जे या जगात पाप शिरलं गेलं त्यामुळे दाविदाने हाच एक प्रश्न मांडला गेला की मी जन्मापासूनच. आता प्रत्येक मनुष्य पापी आहे. रोमकरास 3:10 मध्ये दिले. नीतिमान कोणीच नाही असं पौराणिक सांगितलं. एक धार्मिक मनुष्य जेव्हा जीवन जगतो ना तेव्हा त्याला समजते की मी पहिला पापी होता. कारण आपल्या आईचं, बापाचं काही कारस्थान चुकीचं असलं तर तिथून जे कानावर बातम्या पडतात आणि त्यानंतर तो मनुष्य त्या पापा विषयावर बोललेला जात असतो. हालेलुया. आणि हे जे पाप आहे त्या आपल्या शरीरातलं काढायचं कसं? योहान 8 अध्यायामध्ये एक पापी स्त्री पकडण्यात आली आणि तिला सुद्धा येशू पुढे आणण्यात आले. सगळ्यांनी मोशेला एक नियम दिलेले. मोशेने पण पाप केलेलं आहे. परंतु 10 आज्ञा जेव्हा दिल्यानंतर परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्या की जर असं केलं तर ह्याला असं करून टाक. तेव्हा ते मोशेचे नियम लागू झालेले होते. अब्रामाचे नियम लागू झालेले होते. नंतर प्रभू येशू ख्रिस्ताचे नियम लागू झाले. प्रभू येशू ख्रिस्ताला जितके पापी जीवन जगत होते त्यांना सोडण्यासाठी. समजलं? आता तुमच्यामध्ये कितीतरी पाप जीवन जगणारे लोक आहेत. शब्दापासून, बोलण्यापासून, विचाराच्या आणि शरीराच्या अनेक प्रकारच्या अवयवांमध्ये ना ते गुप्त रास्ता आहे. ते दुसऱ्या विषयावरच. रोकर 2-3 वचन मध्ये हे मानवा तू दुसऱ्याला दोष देणारा तो काय करत आहे? म्हणजे आपण सगळे कोण आहे? पापी आहे. शब्दापासून, बोलण्यापासून, विचारापासून. मग ते 5:27 आणि 28 वचन आहे.
एखाद्या व्यक्तिविषयावर तुमच्या मनात कोणत्याही दृष्टीने विचारधारा जर खेळत असेल तर तिकडे पाप जोडलं जातं. तुम्ही कोणाची निंदा जरी केली असेल आणि एखाद्यामध्ये याकोबाच्या पत्रामध्ये 5:16 आता एखाद्या व्यक्तीविषयी तुम्हाला काहीतरी माहिती आहे की या व्यक्तीचं काहीतरी गडबड झालेलं आहे आणि तुम्ही तिकडे जर लक्ष देत असेल तुम्ही दुसऱ्यांना सांगत असेल तर तुम्ही कुठेतरी चुका करत आहे, पाप करत आहे. कारण मत्ते 7:1 तुमचे दोष काढण्यात एवढे तुम्ही कोणाचे दोष काढत. तर याकोबाच्या पत्रात 5:16 दिली की तुम्ही देवाजवळ मागावं की हे व्यक्ती कुठेतरी चुकत चाललेला आहे. योहान मध्ये बघा 8 अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताकडे एक पापी स्त्री आणली. मोशेचे नियम होते की याला काय करावं, मोठा दगड घ्यायचा. दगडामध्ये प्रकार आहेत. हालेलुया. त्यांच्याकडे दगड बरोबर नव्हता. कोरिन्थीकरास पहिल्या पत्रामध्ये 10 अध्यायामध्ये वचन 4 दिले आहे. तो ख्रिस्त होता. ज्या खडक मारला तो येशूनेच त्याला मारला. तुमच्यामध्ये कोणी पाप केलं नसेल तर पहिला दगड मार. या खडकाने असा मारला तर त्यांच्या सगळ्यांच्या डोक्याला स्पर्श झाला. कोणी? येशूच्या शब्दात. तो खडक होता, तो ख्रिस्त होता. ज्या गोष्टी तुमच्या शरीरामध्ये दुष्टाने भरलेले आहे तर तुम्ही स्वतःच्या शरीराला दुःखी आणि आपत्तीचं चित्र बनवत आहे. हालेलुया. कारण जे नियम तुम्हाला जे मिळालेले आहेत ते नियम तुम्ही सांभाळलेले नाही तर तुमच्या जीवनात दुःख, आपत्ती, संकट आणि टेन्शन आणि मानसिक स्वभाव तुमच्या शरीरात आणणार. म्हणून मेन पश्चाताप. दाविदाचा प्रश्न का आला? कारण त्याला कळायला लागलं कारण कुठून सुरुवात झालेली होती. मी पापी का बनला गेला? कारण माझ्या पूर्वजांनी जे केलेलं होतं तोच रस्ता मी केला. म्हणून बोलतात ना, बाप जसा बापाने पाप केलं तर पोरं पण पाप, बापाने पश्चाताप केलं तर पोरं सुद्धा पश्चाताप. आपल्या सगळ्यांना शास्त्राच्या वचनानुसार प्रवास करावा लागतो. कधी कधी आम्हाला समजत नाही की आमचा रस्ता कुठे आहे. मी नेहमी एक सल्ला देत असतो, पहिलं जीवन तुमचं पापमय होतं, सुटले. आता हे जीवन आहे स्वर्गीय जीवन आणि ह्याच्यातून जर निघालं गेलं ते जीवन आहे नरकीय जीवन. लोक 11:24 मध्ये दिलेलं वचन आहे. त्या माणसाची पहिल्यापेक्षा हालत नंतर खराब होते. पहिला तो वाचतो कसा तरी, मग देवाकडे येतो आणि बसतो, मस्तपैकी मनापासून प्रार्थना घेतो, आचार विचार चांगले सुधारतो. परत एखादी व्यक्ती भेटली का आचार आणि विचार तिकडेच बिघडून टाकतो. नंतर त्या भविष्याचे दिवस जे आहे ते खतम करून टाकतो. मग आपण विचार करतो हे असं का झालं? नाही झालं नाही, ते आम्ही आणलेलं आहे आमच्या अंगावर आपत्तीचं चित्र. म्हणून पश्चातापाबाबतीत काही शिक्षण दिले नाही. मत्ते 3:2 प्रभू येशू ख्रिस्ताने जी सुरुवात केली तर पहिल्यांदा सुरुवातीमध्ये लोकांचं जीवन जे कुठेतरी अटकलेलं आहे तर त्यांना सांगतो थोडा बाहेर उतरा, मी आहे ना, काढतो. इब्रिकरास 9:22 रक्त वतल्या वाचून पाप क्षमा होत नाही. तर पौलाने काय सांगितलं? इब्रिकरास 9 अध्यायामध्ये 11 आणि 12 वचन
वाच जरा. ख्रिस्त हा पुढे होणारा श्रेष्ठ व आणि ह्यांची लोके स्वतःचे रक्त अर्पण करून एकाच पवित्र स्थानात गेला आणि त्यांनी साधोकाली मुक्ती मिळवली. स्वतः सांगितलं की माझं बलिदान एक देव. आता तुम्ही आणि समजा मी जर देवाचं चांगलं काम करत असेल तर तुम्ही आणि मी बलिदानच देत. पण जर मी आणि तुम्ही देवाचं काम करत नसेल तर ते बलिदान नाही. आपलं जीवन पश्चातापामध्येच उतरवायचं, पाप खाली करायचा प्रयत्न करत राहायचा. जितका तुम्ही पश्चाताप आणि पाप कबूल करणार तर तुम्हाला नवीन जीवनात एक मुक्त आणि म्हणजे मुक्ती मिळेल. कधी कधी आपल्याला देवाच्या शिक्षणाचा जाणीव होत नाही. विना पवित्र आत्मा आल्याशिवाय तुमच्यामध्ये पवित्र आत्म्याचा वर्षाव कार्य करू शकणार नाही. माणसाला पाप करायला शिकवायला लागत नाही, बरोबर ना? पाप करायला शिकवायला लागते. कारण ते करत दुसऱ्या मध्ये 12:7 मध्ये दिलेले, तो ठोशे मारणारा एक दूत तुमच्या पाठीमागे म्हणजे तुमच्या शरीरात. दुसरा आहे योहान 8:44, खोटं बोलणार. तुमच्यामध्ये असा कोण माणूस आहे दिवसातून खोटं बोलत नाही? काही शिक्षण असं आहे, धार्मिक माणसं दिवसातून 7 अनेक वेळा चुका शब्दात बोलण्या कळत न कळत. मी कधी कधी एक विचार करतो की ज्या माणसाला सगळ्यात सुख हवं असेल त्यांनी पाप बाजूला तर सगळ्यात जास्त दुःख पाहिजे असेल तर त्याने पाप कर. मी परमिशन नाही देणार, पण तुमच्या मर्जीने तुम्ही काय करा. मग त्याचं वेतन काय आहे रोम करा 6:23 मध्ये दिलेलं आहे. फार खतरनाक. कोणाने काय सांगितलं होतं माहितीये तुम्हाला? रोम करा 7:7 आपल्या रोमन लोक जे असतात त्या रोमन लोकांसाठी त्यांनी पत्र देऊन पाठवलं. कारण आपण कधी कधी ऐकत नसतात देवाची वाणी, देवाचा शब्द, देवाचं शिक्षण नाही पडत. दुसऱ्याने काही सांगितलं ना त्या सगळ्या गोष्टी आपल्याला पटतात आणि त्याप्रमाणे आपण त्याच्यामध्ये गुरफटतो. ये शास्त्रा माझ्यावर भरवसा नका. भरवसा ठेवताना या शास्त्राचं वचन आहे म्हणजे 24:35 आकाश पृथ्वी नाही सिवेल पण माझं वचन नाहीच होणार नाही. या वचनाकडे जर तुम्ही लक्ष केंद्रित केलेलं जर असेल तर हेच वचन तुमच्या भविष्यामध्ये एक आत्मिक शिक्षणाची ताकद म्हणून तुमच्या जोडीला एक हिमतीने उभा राहील. मध्ये 10:39 बघा काय दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला पण ते वचन लागू होईल. पौलाने ते वचन घेतलेलं. ज्याने आपला जीव राखिला, ज्याने आपला जीव राखिला त्याला तो गमावील. बोलतात की नाही? ज्याने माझ्या करता कसं ते माझ्या करता आपला जीव गमावला मग देवासाठी. कारण हे बघा जीवन आणि मरण त्याच्या हातात, बरोबर? आपल्या सगळ्या कर्माचा हिसाब आहे. कोणाच्या हातात आहे तो? त्याला वाटलं चल मला आज तुला न्यायचं आहे, मग कशाला आपण नाही करायचं? त्याला सांगायचं चला खूप चांगल्या गोष्टी ठिकाणी जाणार.
कारण जसं पेरलं तसं उगवेल. म्हणून आपण पश्चाताप, नेहमी पाप कबूल करणं हे आपल्या हर एक व्यक्तीसाठीच महत्वाचं आहे. कुणाला असं हालते सारखं झालं. आपल्या हर एक व्यक्तीमध्ये पश्चाताप ही शक्ती हवी आहे. म्हणजे तुम्ही त्या शक्तीमध्ये मजबूती बनले जाल. लोकांचे भरपूर पाय दुखतात, उभं राहायला मुश्किल आहे. आता आपल्या प्रत्येकानं एक अनुभव घ्यायचा आहे. जितकं तुम्ही पाप खाली करत राहणार, पश्चाताप करणार, तितकं परमेश्वर तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये आशीर्वाद देणार. कोणाच्या डाव्या बाजूच्या खुशी दुखते, आपल्या प्रत्येकाने अनुभव मेन आपलं पाप खाली काय. अरे माणूस स्वभाव आहे. आपण देवाकडे आल्यानंतर पहिले गुडघे टेकायचे, शब्द राहायचे. शब्दापासून, बोलण्यापासून, सकाळी उगवत्यापासून ते आजच्या क्षणात मावळतीपर्यंत कितीतरी पाप केली, पण प्रार्थना करायला मला टाइम नाही मिळाला, किंवा मी टाइम केला नाही, किंवा टाइम घेतला. शरीरामध्ये पश्चाताप जेव्हा मनुष्य करतो आणि देवाच्या चरणाशी जाऊन आम्ही बसतो, तेव्हा मला त्याच्या चरणाची जाणीव परमेश्वर देत असते. काय माहितीये का, ही दुनिया आहे. या दुनियामध्ये तुम्हाला अनेक हजार पटीचे लोक भेटतात, पण जेवढे चांगले करतात ना त्यांना किंमत नसते. हा, त्यांची निंदा असेल, त्याचा द्वेष असेल, त्याची हेवा असेल, किंवा काही ना काय आपण शब्दावर तुम्हाला पण जिरून टाकणार. कधी हे जे विचार असतात ना माणसाचे, खूप अलग प्रकारचे असतात. अर्थ असा न बनतो असा, अर्थाचा अनर्थ निर्माण नाही झाला पाहिजे. अरे तुम्ही इकडेच बसले नाही ते तिकडे कसे बसतील मला सांग. अरे अनेक लोक प्रभू मध्ये येतात आणि विश्वास त्यांचा असते. लोक 8 अध्याय 12 वचनामध्ये पंतप्रधानांनी वचनच हिरावून गेलं. तो आला ते आले काय सांगितलं चालले. हल्ली लोक दुनियामध्ये भटकतात. शेवटचा काळ आहे. आमोस 8:11 तडपते राहतील, भविष्यात धावतील, परंतु मात्र प्रभू येशूचं राज्य तुम्हाला मिळणार. मी तुम्हाला पहिलं पण बोललाय, आज पण बोललाय ना, पुढे पण बोलतो. प्रकटीकरण 12:12 निवडल्या लोकांसाठी फार महत्वाचं आहे. तुम्ही जेवढे देवाजवळ आहे, शैतान तुम्हाला काढून उचलणार इकडून, इकडे प्रार्थनेचं, तिकडेच कुठेच काय न होणाऱ्या परिस्थितीमध्ये स्वतःच्या जीवाला धोका आहे. तुम्ही माणसाची ओळख करत फिरतात, पण देवाची ओळख करत फिरत नाही. कारण योहान 6:44 मध्ये तुला पहिलं देवाने इकडे आणलं, न तुला देवाची ओळख करून दिली, पण त्या सैतानाने तुम्हाला त्या माणसाची ओळख करून दिली. म्हणजे जे सैतानाच्या सभेमध्ये बसलेले आहेत त्यांच्याशी ओळख झाली. मग काही वर्ष गेलं का त्यानंतर त्या माणसाबरोबर बसत राहिलं का, पण त्याची पण धुलाई करून चालते. ऑलरेडी ती त्याची माणसं पूर्ण बसलेलीच असते. कारण आम्ही जेवढे प्रार्थनेमध्ये गेले ना, ते बरेचसे लोक बाहेर गेले, पण आम्ही शेवटपर्यंत टिकले ना, तेव्हा या जागेवर बसले. म्हणून आमच्या विरुद्ध लोक निंदा का करतात किंवा द्वेष का करतात, तेव्हा येशूला जे केलं ते मला करणार. कारण त्यांनी मध्ये 5 अध्याय 2 पासून 2 उघडून शिकवले होते. म्हणून तुम्हाला स्वर्गात जर जायचं असेल बघा, तर सोडून द्या. आमची किती निंदा केली, त्या नफरत केली, आम्हाला काही फरक पडत नाही. इतकी वर्ष झाली मी हे कार्य करत आहे. किती आले, किती गेले, किती लोकांनी अपमान केला, निंदा केली, नफरत केली, मारामारी, भांडण, काय काय करून मोकळे झाले. मार पण खाल्लेला आहे. कारण देवाने जे शिकवलेलं आहे ते शिक्षण घेणं गरजेचं आहे. हे कार्य आहे ना, निंदा आणि अपमान, आपलं आहे क्षमा, दया, प्रेम आणि शांती.
त्यांनी त्यांचं काम केलं, पण तो आहे ना प्रेषित 5:38. माणसाचं असते ते बंद असते, देवाचं आहे ते मात्र बंद होत नाही, मात्र तुम्ही मात्र दोषी ठरते. तुम्ही पाहिजे ते अनुभव घ्या. जेव्हा आपण देवाचा हात सोडतो ना, देवापासून दूर होतो, तेव्हा आपली लाईफ काय होते ती पहिली बघतो. फार खतरनाक परिस्थिती प्रवास, म्हणून कधी पण कोणाविरुद्ध बोलच नाही पटत तर देवाला सांगा तुम्हीच मला शिकवा. प्रार्थना जातो. मला एका ब्रदरांनी बोललं काय आणि कार्याविरुद्ध पण बोललं, म्हणजे तिथे असताना मला खूप दान होतो पहिल्यापासून. मला ताम्राष्ट्रामध्ये दान द्या. त्यानंतर मी भुईगाव मध्ये पण गेलो, पापात पडू नये म्हणून. काही ब्रदरांचा शब्द वेगळाच मला लागला. मी सांगितलं देवा, मी किती वर्ष इथे राहणार, मला काहीतरी काम द्या, नाही तर मी पापात पडेल. मी देवाला एकच सांगतो, दुसरं काही बोलत नाही. मी पापात पडू नये असं वाटते ना, मला तुमचं काम द्या, एवढंच बोल. त्याने मला काम दिलं की मला प्रार्थनेला जायचं, मला प्रार्थना द्या. तेव्हा प्रार्थना सुरू. त्या प्रार्थनेनेच परमेश्वराच्या आशीर्वादाने आजपर्यंत ही प्रार्थना, कारण आपलं सिद्धांत. मी इथेच नाही, दुकानात जरी बसलेला असला ना, तर ती सुवार्थ सांगायला कोणालाही सोडत. किती उत्साहित आणि आनंदाने लोक ऐकत असतात. कारण माझी वेळ मी इथे बसून नाही, माझं काम झालं का जिथे जाईल ना तिथे स्वर्गात सगळ्यांना जायचं आहे. कोणा माणसाला स्वर्गाची आठवण येत नाही कधी पण. अरे देवाचा आत्मा तुमच्यातून निघून गेला, आता तुमचं नाव काय आहे माहितीये का? जिवंत असतो, देव तुमच्या बरोबर आहे, अद्यापर्यंत आहे. तर अमुकाच्या घरी चालले असं सांग. आम्ही देवाची पोर आहे. देवान 1:12 की आम्ही विश्वास ठेवतो देवाची म्हणून आम्ही देवाकडे जातो. देवान 14:2 त्यांनी सांगितले, मी तुमच्यासाठी जागा तयार करत जातो. मग त्यांनी जागा घेतली का नाही घेतली? तुमचा विश्वास जर त्याच्यावर बसलेला आहे तर तुम्ही समजून घ्यायचं की तुम्ही देवाबरोबरच आहे. तुमचा विश्वास त्या मातीवर बसलेला असेल तर 3 ते 3.5 किलोची जन्मलेली माती 30 उपयोगी तुम्हाला आहे. मग जेव्हा एचकेल सारखा देवाचा महान व्यक्ती तुमच्याकडे, तेव्हा अस्थिला अस्थि म्हणून तुम्हाला देईल. तेव्हा मस्तीने ती हाडच सजीव. तेसरीकरस 15 4:15 परमेश्वर हा शेवटला आपल्याला उठवणार आहे. का उठवणार आहे माहिती? तुझं वजन पापामध्ये आहे का पापामध्ये नाही? म्हणे होईल, स्क्रीन चालू होईल, तुझे तोंडाचा शब्द उतरेल. किती शब्द आता हे तिकडे लाईव्ह उघडले, हा मी कधी बोलला. मग तसं तिकडे कधी जायचं आहे ते पण कार्कर्षण करा. स्तोत्रसेन 4:4 मध्ये दिलेले आहे. स्तोत्रसेन 31:5-32 दोन्ही. आत्मा द्या अर्पण करा, मनात कबूल करा 5. क्षमा सगळ्या करा, मते 6:14-15. क्षमा कर, काय बोलला? क्षमा. हात जोड, क्षमा कर. हात जोड. एक हात कशाला जोडतात माहितीये का? त्या मूर्तीकडे जाऊन त्याला क्षमा नाही, त्याच्याकडे मागायची. तो काय क्षमा करणार आहे? त्याच्या हाताचे हमेशा असतात, तेव्हा असे हात असतात, किंवा असे असतात, बरोबर? तो असा बघत नाही ना असा बघत. ती मानवाची निर्मिती. ज्या परमेश्वर त्या बाजूला माणसाला निर्माण केले ना त्याला बोल, त्याच्याशी भांडण केले त्याला बोल, त्याच्याशी नाही बोलून पाहिजे.
तुम्ही पाप कबूल करा, मला काय सांगायचं? तुम्ही जिच्याशी भांडण केलं तिच्याशी बोल. आम्ही मार्गदर्शन करू शकतो तुम्हाला. काही चुकलं असेल तो मार्ग दाखवू शकतो. तेव्हा 14:6 प्रमाणे आम्हाला हक्क नाहीये कोणत्या माणसाला. भले बायबल मध्ये दिलेलं आहे, नीतिमनाची प्रार्थना आहे. त्याच्यानंतर योहान मध्ये ना 20 अध्याय वचन 23 आपल्या प्रत्येकाला शिकायचं आहे. आता मी तुम्हाला सांगितलं तुमच्या पापांची आणि अपराधांची क्षमा केली, पण तुम्ही क्षमा करणारे आहेत का? तू कबूल केलं मला, पण मी सांगितलं जा ना समेट करू नये, करशील? माझ्यावरच असे फक्त माझी हात करवली काय? पहिलं जा पश्चाताप. दान धर्म करणार त्याला काय सांगितलेलं आहे? जा पहिलं तुझ्या भावाकडे समेट कर ना, दान तिकडे ठेव न, मग तिकडे टाक. नाही काय साहेब समेट कर. मी मरेल पण समेट नाही करणार. काय बोलतात? काय बोलतात? मी सगळे असेच बघतात ते. अरे स्वर्गात जायचं आहे का नरकात जायचं आहे? हा, मग त्याच्यावर लक्ष दे. ही वचन आहेत नाही त्याच्यावर लक्ष दे. म्हणून मग ते 5 अध्याय वाचतो. सो डिटरमिन एवढं इम्पॉर्टंट आहे. आम्ही कुठे आहे? आम्हाला काही शिक्षण मिळालेलं नाही, म्हणून आम्ही खूप मागे. म्हणून वेळेचा सदुपयोग कर. इथे करास 5 अध्याय वचन 16. आपली कर्म आपल्यालाच वाचवायचे. मग ते 12:36 हे शास्त्र पश्चातापामुळे आपलं जीवन बदलते. जो पाप करतो तो दुःखात राहतो, जो पश्चाताप करतो तो सुखामध्ये. म्हणून बऱ्याच टाइम नाही, बऱ्याचशा गोष्टी पश्चातापामध्ये राहणं जरुरी आहे. माणूस स्वभाव आहे, अनेक प्रकारचे पाप आहे. पापाला 1000 प्रकार आहे. समजलं? गलितीकरास 5 अध्याय मध्ये ना 15 पासून दिलेले आहे. 15 कृत्य वाईट आहे. 22 आणि 23 9 फळ आहेत. 15 जास्त आहेत का 9 जास्त आहेत? म्हणजे 15 एवढी शरीरात आपण आणतो, बरोबर, आणि 9 एवढी प्रेमाची, दयेची, शांतीची, समाधानाची आहे. ती समजत आहे. म्हणून शिक्षण आपल्या सर्व व्यक्तीला ते घेतात. आपलं पाप खाली करायचं, पश्चाताप करायचं, सगळं भीती करायचं, सगळ्याशी चांगलं राहायचं. त्यांना काय करायचं? त्यांनी त्यांची ड्युटी केली. तुम्हाला काय करायचं? की तुम्ही आपली ड्युटी चांगली करायचं. काय बोलायचं ते बोलून. बैलाला ऐकायला येत नाही, पण तो बुद्धिमान असतो, हुशार असतो, त्याला समज असते, त्याच्या आत्म्याचं दान त्याच्याकडे असते. मग तो आत्म्याने माणसाशी बरोबर बोलतो. तर आपल्या प्रत्येकाला आत्म्याचं पण एक दान असलं पाहिजे. तर आपण छोटीशी प्रार्थना करूया की आपल्या परमेश्वर पित्याने आपल्या सर्वांना स्वर्ग राज्याचा मार्ग आणि शिक्षण आणि स्वर्गात जागा द्यावी म्हणून विशेष प्रार्थना. हे पिता परमेश्वरा, समजा दिवसाबद्दल तुमचे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकाला साहेब, सर्व मधुर कामगार लोक, सर्व प्रभूचा आशीर्वाद जे काही घडणार आहे मध्ये हे तुमची इच्छेप्रमाणे होते. आमचा आत्मा शरीर हमेशा तुमच्या इच्छेनुसार चालू दे आणि तुमच्या इच्छेप्रमाणे तुमचं कार्य होते. ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया.